आणि ब्रेकनंतर एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे। कोंडव्यातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये तरुणीवरती बलात्कार करण्यात आला होता। कुरिअर बॉय असल्याचं सांगत आरोपीने सोसायटीमध्ये प्रवेश केलेला होता। या आरोपीचा पोलिसांच्या 10 पथकांकडून शोध सुरू होता आणि अखेर त्याला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्यातील बलात्कार प्रकरणातील आरोपीला आता अटक करण्यात आली आहे। वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। वैभव, पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली, काय अधिकची माहिती आहे? जी माहिती मिळते आपल्याला सूत्रांकडून त्यानुसार कोथरूड आणि बाणेरच्या दरम्यान या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। स्वतः अतिरिक्त आयुक्त जे आहेत ते त्याची चौकशी करतायत। नेमका हा आरोपी जो आहे तो कसा मिळाला याबाबतचे डिटेल्स अजून मिळू शकलेले नाहीयेत। मात्र काही सेकंदापूर्वी ही माहिती आपल्याला मिळाली आहे पुण्याच्या पोलीस सूत्रांकडून। त्यानुसार या आरोपीला, कोंडवा बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला अटक केली। आपल्याला माहिती आहे संपूर्ण शहर हादरलेलं होतं। परवाच्या दिवशी संध्याकाळी साधारण 7:30 वाजेच्या सुमारास हा आरोपी जो आहे तो कुरिअर बॉय म्हणून या महिलेच्या घरामध्ये शिरलेला होता आणि तिच्या तोंडावर स्प्रे मारून त्यानं बलात्कार जो आहे त्याचा प्रयत्न तिच्यावरती केलेला होता। या सगळ्या संदर्भामध्ये कालपासून पुणे पोलिसांच्या जवळपास 10 टीम ज्या आहेत गुन्हे शाखेसह त्या या प्रकरणामध्ये कार्यरत होत्या। चौकशी जी आहे ती केली जात होती। अखेर जी माहिती मिळते त्यानुसार काही वेळापूर्वी त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते त्याची चौकशी करतायत। एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुण्यामध्ये दौरा सुरू आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही शहरामध्ये होते, तिघेही शहरामध्ये होते आणि त्या पार्श्वभूमीवरती ही अटक मोठं यश मानलं जात आहे। पुणे पोलिसांवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं या सगळ्या प्रकरणामध्ये। आता हा आरोपी नेमका कोण आहे किंवा काय याबाबतची अधिक माहिती जी आहे ती माहिती काही वेळामध्ये आपल्याला मिळू शकेल। त्याची चौकशी जी आहे ती पोलिसांकडून सुरू आहे। वैभव, खरं तर हा आरोपी फरार होता। 10 शोध पथकं यामध्ये इन्व्हॉल्व्ड होती। हा नेमका कुठे सापडला किंवा काय याबद्दल काही माहिती आहे का? हा आरोपी जो आहे तो बाणेरच्या आसपास मिळून आलाय असल्याची माहिती जी आहे ती मिळते आणि संबंधित पीडित तरुणी जी आहे तिच्यावरती तो एकतर्फी प्रेम करत होता अशी माहिती मिळते। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे किंवा कशा पद्धतीनं हा सगळा गुन्हा घडलाय याबाबतची माहिती जी आहे ती काही वेळामध्ये आपल्याला मिळू शकेल। मात्र जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार कर्वेनगर आणि बाणेरच्या दरम्यान या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि महत्वाची बाब म्हणजे त्याच्याकडे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते चौकशी करतायत। हा संबंधित आरोपी जो आहे तो महिलेचा एकतर्फी प्रियकर आहे असं सांगितलं जात आहे। या प्रकरणामध्ये आणखी काय काय खुलासे होतात किंवा काय माहिती समोर येते हे चौकशांती काही वेळानंतर समजेल। मात्र अत्यंत धक्कादायक ही घटना होती आणि ज्या पद्धतीनं ही घटना सांगण्यात आलेली होती, संबंधित आरोपीनं या पीडित महिलेसोबत सेल्फी घेतलेला होता हे दुष्कृत्य केल्यानंतर आणि त्यानंतर तो या सगळ्या प्रकरणामध्ये तो पोलिसांना आव्हान देऊन निघून गेलेला होता, मी पुन्हा येईल असं सांगून। त्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे त्याचा आता चौकशी आणि खुलासा होईल। नेमकं हे प्रकरण कशा पद्धतीनं याच्यावरती सगळी घटना जी आहे ती नेमकी कशी घडली त्याबाबतची माहिती जी आहे ती काही वेळानंतर चौकशी आणि समोर येऊ शकेल। अगदी वैभव, जसं तुम्ही म्हणालात की पोलिसांना एक प्रकारचं आव्हान दिलेलं होतं, आपण सेल्फी बद्दल पण बोललो, मात्र पोलीस याबद्दल काही भूमिका स्पष्ट करणार आहेत? पोलिस या संदर्भात काही बोलणार, या संदर्भात काही माहिती आहे? अजूनपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये काही माहिती जी आहे ती दिलेली नाही। मात्र जी सूत्रांकडून माहिती मिळते आपल्याला त्यानुसार त्याला अटक करण्यात आलेली आहे। तुर्तास अजून तरी या सगळ्या प्रकरणातले पूर्ण खुलासे जे आहेत ते यायला काही वेळ लागेल। निश्चित वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे। उच्चभ्रू सोसायटीमध्ये तरुणीवरती बलात्कार करण्यात आला होता आणि कुरिअर बॉय असल्याचं सांगत या आरोपीने सोसायटीमध्ये प्रवेश केलेला होता।